हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे 38 साईजचं पेपर कटिंग आणि 2 ते 3 ब्लाऊज आहे. आणि त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे कटोरीचा जो भाग आहे, क्रॉसपट्टी लहान आहे आणि वरचा भाग जो आहे कटोरीचा तो लांब आहे जरा. जशी आपण क्रॉसपट्टी 3 ते 2.5 घेतो त्याचप्रमाणे ही आहे 2.5 ते 2 इंचापर्यंत, म्हणजे एवढी आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. तर काही नाही, साधं सिंपल जसं माप आहे तसं काढून घेतलेलं आहे. उंची काढून घेतलेली आहे मी 15 इंच घेतलेली आहे. आणि आता जे शोल्डर आहे ते आहे 5.5 इंच आणि गळा जो आहे तो खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी 2.5 इंच घेतलेला आहे. 38 इंचाचं ब्लाऊज आहे तर. आणि इथे 2 इंच मार्जिन. तर आर्मोल घेतलेला आहे 6.5 इंच. तर ते आपल्याला 6 इंच तयार पाहिजे, तर अर्धा इंच आपला शिवणामध्ये जाईल. तर तुम्हाला पाव इंच घ्यायचं असेल तर पाव इंच, अर्धा इंच घ्यायचं असेल तर अर्धा इंच. तिथे शोल्डर काढून घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डरची रुंदी जी आहे ती 3 इंच घेतलेली आहे. आणि समोरचा गळा जो आहे तो खोल आहे किंवा असा पसरट आहे आणि 6 इंचाचा आहे. आणि आर्मोल आहे 6.5 इंच. तर आता हे मार्जिन करून घेते मी. मार्जिन आपल्याला गळा जो आहे तो समोरचा थोडासा फैलता पाहिजे आहे. तर खालची साईड घेतलेली आहे 3 इंच, जवळपास 3.25 इंच घेतलेली आहे. आणि आता इकडनं आपल्याला आर्मोल काढून घ्यायचा आहे. आर्मोल घेतलेला आहे मी 6.5 इंच. तर 6 इंच आपलं वरती शिलाईमध्ये जाईल आणि खाली पण शिलाईमध्ये जाईल, अशा प्रकारे. आणि आता आर्मोलला आपल्याला 1 इंच आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन द्यायचा आहे. व्यवस्थित बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि गोलाकार द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, एक जो समोरचा आहे तो 1 इंचावरती आणि जो दुसरा आहे तो 1.5 इंचावरती. तर भरपूर जण थोडासा जो मागचा गळा आहे तो जवळपास 1.25 इंच घेतो आणि समोरचा जो आहे तो 1.25 इंचापर्यंतसुद्धा आपल्याला घेता येतो, जर आर्मोलमध्ये जर झोल वगैरे पडत असेल तर. आणि थोडंसं खाली घ्यायचं आहे 1.5 इंच आपल्याला. आणि इकडनं आपल्याला घ्यायचं आहे गळ्याची रुंदी जी आहे ते 1 इंचावरती गोलाकार दिलेला आहे, थोडासा फैलता. आणि 1 इंचापासून आपल्याला आणि शोल्डर तर मी शोल्डरकडे न घेता गळ्याकडे घेणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते. आणि वरचा भाग जो आहे तो ड्रॉ झालेला आहे. आता खाली आपल्याला बघू शकता तुम्ही, जे आपल्याला क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला लहान घ्यायची आहे, जेणेकरून मग जो आपला कटोरीचा भाग आहे तो खाली येईल. कारण कोणाकोणाची कटोरी मोठी असते, साईज लहान असते पण कटोरी मोठी असते, त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे. तर असा हा एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण आपण क्रॉसपट्टी जवळपास 4 इंचाची घेतो जेव्हा मार्जिन वगैरे पकडू. तर इथे मी 2.5ची घेतलेली आहे आणि इकडे 2 इंच घेतलेला आहे. आणि आता आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. आणि आता कटोरी 6 इंचाची आहे. इथे कमरेचा भाग काढून घ्यायचा आहे 1/4 इंच आणि 2 इंच मार्जिन. तर तुम्ही 1.5 इंचसुद्धा घेऊ शकता. जेवढी तुम्ही मार्जिन घेतली तेवढीच आपल्याला स्लीव जेव्हा आपण कटिंग करतो, बाहीची कटिंग करतो, तेवढंच मार्जिन घ्यायचं आहे. आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता इथे फिटिंगची लाईन जी आहे ती. आणि आता इथून मी 1 इंचावरून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे गळ्याकडनं. आणि आर्मोलकडनं मी 2.5 इंच घेतलेला आहे. तो 2 इंच आपलं तयार होऊन जाईल, पाव इंच शिवण्यात जाईल. आणि आता इथे 6 इंचाची कटोरी घेतलेली आहे. 6.5 होते आपलं शिवण्यात. आणि जे 1/2 इंच आहे ते आपल्याला पट्टी वगैरे जे आहे ते त्याच्यासाठी. आता इथे असा बरोबर गोलाकार देऊन द्यायचा आहे. सरळ लाईन करून घ्यायची पहिले आणि गोलाकार द्यायचा. आणि आता आपली ब्लाऊजची जी पेपर कटिंग आहे ती तयार झालेली आहे. आता कट करून घेणार आहे आपण.
कटोरीचा जो भाग आहे तो आपल्याला पेपरवर दुसऱ्या पेपरवर कटोरी वाढवून घेतला. तर इथे कटोरीचा भाग जो आहे तो मोठा आहे, तो 1.5 इंचाचा कटोरी आहे. आपण एरवी 1-1 इंचाचा होतो आणि दोन्हीही साईडला क्रॉस करून आणि 1.5 इंचाचा आणि कुठे कुठे वाढवायचं आणि व्यवस्थित खाली सेंटर काढून घ्यायचा आहे दोन्ही पूर्ण याचा आणि सेंटरचा अर्धा भाग घ्यायचा आपल्याला. तर इथे 9 आहे, 9.25पर्यंत येते. तर बरोबर अर्ध करून घ्यायचं आहे, नाही तर मग तुम्ही टेपला अर्ध करू शकता. तर खाली 1.5 इंच वरती 1.5 इंच, कारण कटोरीचा भाग मोठा असल्या कारणाने कटोरी उंच होऊन जाईल म्हणून मग 3 इंचाची कटोरी घेतलेली आहे. आता इथे बरोबर ड्रॉ करून घ्यायचं आहे. कटोरीचा मला पॉप पण दाखवतो, छान पॉप होतो. तर बघू शकता आता 1.5 इंच मी केलेलं आहे. 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे.